संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पहा मी प्रभूची दासी आहे. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. देव शब्द मनुष्य झाला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्ही तुला विनंती करतो की आमच्या अंतःकरणात तुझ्या कृपेचा वर्षाव कर. तुझा पुत्र येशू त्याच्या दर्दाना आम्हाला दूताच्या संदेशाद्वारे प्रकट करण्यात आले. त्याच्या दुःखसनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. जुबली वर्षासाठी प्रार्थना. हे स्वर्गातील पित्या, तुझा पुत्र येशू ख्रिस्त आमचा बंधू याच्या ठाई तू आम्हाला जी श्रद्धा दिली आहेस आणि पवित्र आत्म्याने आमच्या हृदयात जी प्रेम भावनाची ज्योत प्रज्वलित केलेली आहे, त्याद्वारे आमच्यामध्ये तुझ्या स्वर्ग राज्याच्या आगमनाची आनंददायी आशा पुन्हा जागृत हो. तुझी कृपा शुभवर्तमानाच्या बीजाची सतत मशागत करणाऱ्या आमचे रूपांतर करू. शुभवर्तमानाची ही बीजे मानवतेचा तसेच नवे आकाश व नवी पृथ्वी याची खात्रीपूर्वक वाद पाडणाऱ्या सृष्टीचा अंतर्गत काया पाडत दुष्टशक्तीच्या पराभवाने तुझे वैभव अनंतकाल प्रकाशित हो. या जुबली वर्षाची कृपा आम्हामध्ये आशेचा किरण आणि स्वर्ग राज्यातील वैभवाबद्दल तळमळ पुन्हा जागृत करू. त्याच कृपेद्वारे आपल्या तारणाऱ्याचा आनंद व शांती सर्व जगात पसरो. हे नित्य जीवन धन्य परमेश्वरा, सन्मान व गौरव सदा सर्वकाळ तुझाच आहे. आमेन. प्रिय बंधुभगिनींनो, आपल्यामध्ये काही भाविक बाहेरचे आहेत आणि त्यांच्यासाठी आपल्या सोसायटीतून माणिकपूर स्टॉपपर्यंत बसची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला धावपळ करायची गरज नाही, कदाचित रिक्षाची थांबायची गरज नाही. सोसायटीला बस थांबलेली आहे, तुम्ही त्या बसमध्ये मिसानंतर बसू शकता. अच्छा, ह्या संध्याकाळी ही पवित्र मिसा मी आपल्या सगळ्यांच्या कुटुंबासाठी, आपल्या मुलाबाळांसाठी आणि तरुण लोकांसाठी अर्पण करीत आहे. आजची मिसा नोवेना काळातील कालीन हेतुपेटीसाठी अर्पण करण्यात येत आहे. सर्व भाविकांचे आजच्या या नोवेनासाठी हार्दिक स्वागत. परमेश्वर नीतिमान आहे,
म्हणूनच नैतिकतेचे आचरण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. संत पॉल आपल्याला सूचित करीत आहेत, सर्वांनी पाप केले आहे, परंतु देवावरील विश्वासाने नीतिमान जीवन जगत राहा, कारण तारण सर्वांसाठी आहे. इतरांशी विश्वासाचे नाते निर्माण करणे आणि समाजाच्या कल्याणासाठी योगदान देऊन सामाजिक जबाबदारी पार पाडणे हाच नैतिकतेचा खरा चेहरा आहे. आजच्या ह्या मिसेत सहभागी होत असताना नैतिकतेच्या मार्गावर वाटचाल करण्यास आपल्याला कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वर पित्याचं प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. एक क्षणभर शांत राहून, शांत आहातच, आपल्या अंतःकरणात डोकावून पाहूया की नैतिकता, प्रामाणिकपणा, चांगुलपणा, क्षमाशील भावना या सर्व गोष्टी माझ्याजवळ आहेत का? आपण सगळेजण पापी आहोत. आपल्या पापांची आठवण करून त्या परमेश्वर पित्याकडे क्षमा याचना मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हेगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. मग नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व नित्यजीवी बापा, तुझे प्रेम आम्हावर सदैव आहे. पवित्र मरियेचा हा सोहळा साजरा करण्यास आम्ही आमची तयारी करीत आहोत. तिच्याप्रमाणे प्रामाणिक, सेवाभावी आणि चांगलं जीवन जगण्यासाठी आम्हाला कृपा शक्ती दे. आम्हा सगळ्यांना शांतीचं वरदान दे आणि तुझी मुलं होण्यासाठी आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याचं दान दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त
याच्याद्वारे करतो. योएल या पुस्तकातून घेतलेले वाचन. याजक हो, गोणपाट घालून शोक करा. सेवा करणाऱ्यांनो, विलाप करा. माझ्या देवाचे सेवकांनो, या गोणपाटावर पडून रात्र घालवा. कारण तुमच्या देवाच्या मंदिरात अन्नार्पण आणि पेयार्पण येण्याचे बंद झाले आहे. उपवासाचा एक पवित्र दिवस नेमा. पवित्र मेळा भरवा. तुमचा देव परमेश्वर याच्या मंदिरात वडिलांना आणि देशात राहणाऱ्या सर्वांना जमवा आणि परमेश्वराला आरोळी मारा. त्या दिवसाबद्दल हायहाय करा. भयंकर दिवस, परमेश्वराचा दिवस जवळ येऊन ठेपला आहे. सर्व समर्थाकडून विनाश समय असा तो येत आहे. सियोनेत कर्णा वाजवा. माझ्या पवित्र पर्वतावर नौबत्ती वाजवा. देशात राहणारे सर्व थरथर कापोत, कारण परमेश्वराचा दिवस येत आहे. तो येऊन ठेपला आहे. अंधाराचा आणि औदासिन्याचा दिवस, मेघमय अभ्राच्छादित दिवस येत आहे. केवढे विशाल व बलवान सैन्य आहे. रात्रीने झाकावे तसे या सैन्याने पर्वत झाकून टाकले आहेत. हे लोक केवढे महान, केवढे समर्थ आहेत. त्यांच्यासारखे लोक पूर्वी कधी कोणी पाहिले नव्हते आणि जगाच्या पुढील सर्व पिढ्यामध्ये असे लोक पुन्हा कधीही पाहायला मिळणार नाहीत. हा प्रभूचा शब्द. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. परमेश्वर जगाचा यथार्थ न्याय करील. परमेश्वर जगाचा यथार्थ न्याय करील. मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकार स्मरण करीन. तुझ्या सर्व अद्भुत कृतीचे वर्णन करीन. मला तुझ्या ठाई हर्ष आणि उल्हास होईल. हे परात्परा, मी तुझ्या नामाचे स्तवन गाईन. परमेश्वर जगाचा यथार्थ न्याय करील. तू राष्ट्रांना धमकाविले आहेस. दुर्जनांचा तू नाश केला आहेस. तू त्यांचे नाव सदा सर्व काळासाठी पुसून टाकले आहेस. राष्ट्रे आपण केलेल्या खाचेत स्वतःच पडली आहेत. त्यांनी गुप्तपणे मांडलेल्या जाळ्यात त्यांचेच पाय गुंतले आहेत. परमेश्वर जगाचा यथार्थ न्याय करील. परमेश्वर तर सर्व काळ राजासनारूढ आहे. त्याने न्याय करण्याकरिता आपले आसन स्थापले आहे. तोच जगाचा यथार्थ न्याय करील. तो लोकांना खरा न्याय देईल. परमेश्वर जगाचा यथार्थ न्याय करील. शुभवर्तमानासाठी उभे असा. आपल्या वात्सल्याने मला नवजीवन दे, म्हणजे मी तुझ्या इच्छेप्रमाणे वागेन. प्रभु तुम्हा बरोबर असो. संत लूक लिखित शुभवर्तमानातून घेतलेले आजचे वाचन. काही जण म्हणाले, भूतांचा अधिपती जो बालजबूल त्यांच्या सहाय्याने हा भूते काढतो. आणि दुसरे काही जण त्याची परीक्षा पाहण्याकरिता त्याच्याजवळ आकाशातून चिन्ह मागू लागले. परंतु त्याने त्यांच्या मनातील कल्पना ओळखून त्याला म्हटले, आपसात फूट पडलेले कोणते राज्य ओसाड पडते आणि घरावर घर पडते. सैतानाची फूट पडली तर त्यांचे राज्य कसे टिकेल? कारण मी बालजबूलच्या सहाय्याने भूत काढत असेल तर तुमचे लोक कोणाच्या सहाय्याने काढतात? यामुळे तेच तुमचा न्याय करतील.
परंतु मी जर देवाच्या सामर्थ्याने भूते काढत आहे तर देवाचे राज्य तुम्हावर आले आहे. सशस्त्र आणि बलवान मनुष्य आपल्या वाड्याचे रक्षण करत असता त्याची मालमत्ता सुरक्षित राहते, परंतु त्यांच्यापेक्षा अधिक बलवान मनुष्य त्याच्यावर येऊन त्याला जिंकतो. तेव्हा त्या शस्त्र सामग्रीवर त्याने भिष्ट ठेवली होती ती तो घेऊन जातो आणि त्याची लूट वाटून टाकतो. जो मला अनुकूल नाही तो मला प्रतिकूल आहे, आणि जो माझ्याबरोबर गोळा करत नाही तो उधळतो. मनुष्यातून अशुद्ध आत्मा निघाला, म्हणजे जो निर्जल स्थळामधून विश्रांतीचा शोध करत हिंडतो ती तो न मिळाली, म्हणजे म्हणतो ज्या माझ्या घरातून मी निघालो त्यात परत जाईन, आणि तो आल्यावर ते झाडलेले आणि सुशोभित केलेले त्याला आढळते. नंतर तो जाऊन आपणापेक्षा दुष्ट असे 7 आत्मे बरोबर घेतो आणि ते आत घुसून तिथे राहतात. मग त्या मनुष्याची ती शेवटची दशा पहिल्यापेक्षा वाईट होते. प्रभूचे हे शुभवर्तमान. फातिमा मातेच्या सणाची तयारी करीत असलेल्या माझ्या सर्व भाविकांनो, ही गोष्ट तुम्हा सगळ्यांना ठाऊक असेल सुद्धा की एक वडील आपल्या मुलाला घेऊन बसमध्ये गेलेला आहे आणि बसच्या कंडक्टरला सांगतो 2 फुल तिकीट द्या. आणि कंडक्टरला आश्चर्य वाटते, कारण मुलगा एकदम छोटा दिसतोय, लहान, 12 वर्षाचा वाटत नाही आहे. आणि म्हणून कंडक्टर त्या वडिलांना सांगतो, त्या गृहस्थाला, की मुलगा अजून लहान आहे, तुम्ही अर्ध तिकीट घेतलं तरी पण चालेल. आणि मग तो वडील सांगतोय, कालच त्याचा 12वा वाढदिवस साजरा केलेला आहे, आजपासून त्याला पूर्ण तिकीट. कंडक्टरचा संवाद पुढे. तो म्हणतो, अजून 1 वर्षभर जरी तुम्ही असं केलं तर काय फरक पडणार आहे. आणि मग तो गृहस्थ सांगतो, थोडेसे पैसे माझे वाचतील, परंतु माझ्या ह्या मुलाच्या मनावरती परिणाम होतील, ती किंमत खूप मोठी असेल. ती नैतिकता, मॉरॅलिटी मी कधीच गमावणार नाहीये, आणि म्हणून आजपासून त्याचं पूर्ण तिकीट. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, नैतिकतेचा खरा चेहरा हा जबाबदारीमध्ये आहे, आणि जबाबदारी आपल्या सगळ्यांना दिलेली आहे परमेश्वराने. प्रत्येक व्यक्तीला जबाबदारी दिलेली आहे, आणि या जबाबदारी बरोबर आपल्याला सतसत विवेक बुद्धी दिलेली आहे. ती मात्र प्राण्यांना दिलेली नाहीये. त्यांना आहे काही प्रमाणात. म्हणून प्राणी पक्षी आपल्या पिल्लांची आणि चांगल्या प्रकारे कशी काळजी घेता येईल, त्यांना कसं खाद्य पुरवता येतील, घरटी कशी बांधता येतील, सगळं काही त्यांना देखील दिलेलं आहे. परंतु त्याही पेक्षा आपल्याला जास्त दिलेलं आहे. अशी ही जबाबदारी दिलेली आहे, स्वातंत्र्य दिलेलं आहे, सतसत विवेक बुद्धी दिलेली आहे माणसाला. आणि मग त्याप्रमाणे आपल्याला जगायचं आहे. आईवडिलांची जबाबदारी आहे, नैतिकता आहे की मुलांना कसं घडवायचं. शाळेतल्या शिक्षकांची जबाबदारी आहे की मुलावरती चांगले संस्कार कसे करावेत, की ज्याद्वारे ती सुसंस्कारित माणसं होतील. ही जबाबदारी आहे. मुलांची जबाबदारी आहे, तरुण मंडळीची जबाबदारी आहे. प्रभू येशू आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहिला 12 वर्षापासून तर 30 वर्षापर्यंत. ही त्याची जबाबदारी होती आणि नैतिकता होती. तीच जबाबदारी आपली देखील आहे. ही नैतिकता म्हणजे केवळ नियम पाळणे, आज्ञा पाळणे असं नाही आहे, त्याच्या पलीकडे आहे. योग्य गोष्ट योग्य वेळी करता आली पाहिजे, ती नैतिकता आहे. बाळ येशू मंदिरात हरवतो तेव्हा पवित्र मरिया बाळ येशूला सांगते, बाळा तू आमच्याशी असा का वागलास. ठणकावून शब्द आहेत.
नैतिकता आहे. तू चुकलेला आहेस ते सांगण्याचं धाडस आईवडिलांमध्ये असलं पाहिजे. काईन आणि आबेलची गोष्ट आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. काईनने आपल्या भावाचा खून केलेला आहे आणि जेव्हा परमेश्वर विचारतोय की तुझा भाऊ कुठे आहे, मी काय त्याचा राखणदार आहे का? म्हणजे सगळं करायचं, सगळं वाईट गोष्ट करायची, खून करायचं, सगळं काय केलेलं आहे आणि परत खांदे उडवून सांगायचा मी काही केलेलं नाही आहे. हा प्रकार आता काईनपासून सुरुवात झालेली होती, आता तो भयंकर वाढलेला आहे. जबाबदारी टाळली जात आहे. येशूची जबाबदारी जी होती आणि जी नैतिकता होती ती किती सुंदर होती. सगळ्या लोकांना त्यांनी बरं केलेलं आहे, चांगलं केलेलं आहे, भुकेल्यांना जेवण दिलेलं आहे. 3 दिवस प्रवचन दिल्यानंतर तो समजतो त्याची जबाबदारी आहे की या लोकांना आता मी असाच उपाशी पाठवू शकत नाहीये, त्यांना काहीतरी द्यायलाच पाहिजे. ही त्याची जबाबदारी होती. फक्त प्रवचन करून सोडलं तसं नाहीये. आमच्या फादरांची जबाबदारी आहे की नुसतं प्रवचन नाही तर त्याप्रमाणे आचरण करून लोकांना एक कित्ता घालून द्यायचा आहे की आम्ही देखील जबाबदारीचं जीवन जगत आहोत. एक उत्तम मेंढपाळ म्हणून आपल्या सगळ्यांची काळजी घेणं हे आमचं कर्तव्य आहे. आजारी लोकांची, दीन दलित गरीब जे दुबळे आहेत त्यांची, सगळ्यांबरोबर अशी ही जबाबदारी प्रभू येशू ख्रिस्त एक चांगला मेंढपाळ आम्हाला शिकवत आहे, आपल्या सगळ्यांना शिकवत आहे. आणि जबाबदारी पार पाडित असताना अनेक अडचणी येतील. आज शुभवर्तमानात ते सांगतात की तू बेल्जुबुलच्या नावाने भूत काढतोयस. घर जर फुटलं, दोघांमध्ये वादविवाद झाले, कोणी टिकणार नाही आहे, सैतान टिकणार नाहीत. परंतु याच्यावरून आपण समजू शकतो की आपल्यामधली जर नैतिकता गेली, जबाबदारीपणा गेला, प्रामाणिकपणा गेला तर आपण सुद्धा टिकणार नाही आहोत, आपण सुद्धा राहणार नाही आहोत, विनाश होणारच. हे गृहीत धरून चालायचं. आणि आपण पाहतोय आता कोविड पासून असे अनेक प्रसंग येत आहेत. यावर्षी तर मी विचार करत आहे, मे महिन्यात सुरुवात झालेला पाऊस अजूनपर्यंत पडतोय. बदलत चाललेले आहेत. पहिल्या वाचनात सांगतात की काळ जवळ येत चाललेला आहे, सावध राहा, जबाबदारीने वागा, नैतिकता गमावू नका, प्रामाणिकपणा सोडू नका. शेवटपर्यंत क्रूसाच्या त्या बलिदानापर्यंत प्रभू येशूने आपली जबाबदारी झिटकारली नाही आहे. स्वतःच्या इच्छेनुसार नव्हे तर आपल्या पित्याच्या इच्छेनुसार. म्हणून गेत्सेमनी बागेत सांगतोय, पित्या तुझी इच्छा असेल तर, तुझी, माझी नव्हे. ही जबाबदारी तुझ्या इच्छेप्रमाणे, ती जबाबदारी आपल्या सगळ्यांना पाळायची आहे. ती जबाबदारी जेव्हा जेव्हा आपण पूर्णपणे काटेकोरपणे आपण पाळू तेव्हा आपली कुटुंब एक सुंदर कुटुंब म्हणून तयार होतील. कुटुंबात पालकांची जबाबदारी आहे. समाजात आपण प्रामाणिकपणे राहावं, फसवणूक करू नये कुणाची, कुणाला लुबाडू नये, कुणाला त्रास देऊ नये, कुणावरती अन्याय करू नये. ही जर आपण नैतिकता जर गमावली तर आजच्या वाचनात जे शास्त्री परुषी येशूला सांगतात की तू सैतानाच्याच सहाय्याने काढतो, ती सैतानं झाली होती म्हणून त्यांना सैतानं दिसत होती. प्रभू येशूचं चांगलं कार्य दिसत नव्हतं कारण ते स्वतः सैतान झालेले होते आणि त्यांच्या मनातले विचार प्रभू येशू ओळखत होता. म्हणजेच आपल्या सगळ्यांच्या मनातले विचार तो सदैव ओळखतोय, क्षणोक्षणीला ओळखतोय. ही नैतिकता आपण कधीच सोडायची नाही. मी अनेक ठिकाणी बोलतोय, एकदम धडाडीचं बोलतोय की इतके वाईट वागू नका किंवा इतके त्रास कोणाला देऊ नका किंवा कुणावरती अन्याय करू नका किंवा कुणालाही लुबाडू नका, कारण त्या सैतानाला लाज वाटेल
त्या सैतानाला लाज वाटेल स्वतःची, की मी सैतान असून देखील इतका वाईट वागत नाही, तितके लोक वाईट वागायला लागलेली आहेत. सैतानाला लाज वाटेल. खूप कठीण शब्द आहेत, प्रखर शब्द आहेत. आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य आहोत, बाप्तिस्मा घेतलेली लोक आहोत, आणि म्हणून आपली जबाबदारी, आपली नैतिकता, आपला प्रामाणिकपणा, आपलं सेवाभावी जीवन हे सुंदर असावं. गुण मिठाचे सोडू नका, पुण्यभूमीचे गुण मिठाचे सोडू नका. जर मिठाचे गुण जर तुम्ही सोडले तर मिठाचा खारटपणा जर गेला तर हे मीठ काही कामाचं नाही आहे. वस्तू टिकवण्यासाठी मिठाचा उपयोग केला जातो. म्हणजे दुसऱ्या भाषेत प्रभू येशूने जे बोललेले नाही ते सांगू शकतो की त्या मिठाला कुठल्याही प्रकारचे जंतू पडू नयेत, म्हणजे त्या वस्तूला पडू नयेत म्हणून मिठाचा वापर केला जातो. आणि आपण मीठ आहात अशी प्रभू येशू आपल्याला सांगत आहे. मग आपण जर मीठ असू आणि आपल्या ह्या वागणुकीमुळे, आपल्या कर्तृत्वामुळे, आपल्या आचरणामुळे जर गोंधळ निर्माण होत असेल तर नक्कीच या जिवंतपणी सुद्धा आपल्या जीवनाला अर्थ नाही आहे. अर्थहीन जीवन आहे, शून्य आहोत आपण, काहीच अर्थ नाही आहे. स्वतःमध्ये जसा प्रामाणिकपणा, शिस्त, सत्तेची ओढ असावी. आणि प्रभू येशू काय सांगतो? सत्य तुम्हाला मुक्त करील. काही असू द्या, सत्य तुम्हाला मुक्त करील. एखादा समोरचा व्यक्ती किती वाईट वागत असेल तर तुम्ही वाईट वागू नका, तर तुमचा प्रकाश इतरांसमोर असा पडू द्या, तुमच्या जीवनाद्वारे तुमचा प्रकाश इतरांसमोर पडू द्या, की ज्याद्वारे लोक पाहतील ना, तुम्हाला सांगतील की खरोखर हा व्यक्ती हा ख्रिस्ताचा अनुयायी आहे. संत पौल आपल्याला सांगतो, आपण प्रत्येक जण देवाला आपल्या कृत्याचा हिशोब देणार आहोत. जगाचा यथार्थ न्याय निवाडा परमेश्वर करणार आहे. आणि तो न्यायनिवाडा इकडेच होत असतो. कधी कधी तो यथार्थ न्यायनिवाडा आपला होणार आहे. आपल्या कृत्याचा हिशोब आपल्याला द्यावा लागणार आहे. आणि म्हणून आपली जबाबदारी ही अतिशय गंभीर रीतीने, आणि ज्यांना अधिक दिलेला आहे त्यांना प्रभू येशू सांगतो त्यांच्याकडून अधिक मागितलं जाईल. ही सगळी वचनं आहेत. आणि त्याच्यामुळे आपली नैतिकता, आपली जबाबदारी, आपला प्रामाणिकपणा किती महत्वाचा आहे, की ज्याद्वारे आपण परमेश्वराची मुले होऊ, परमेश्वर आपल्या ठाई असावं, आणि परमेश्वराद्वारे आपण चांगलं, सदैव चांगलं जीवन जगण्यासाठी या पवित्र मिसा बलिदानात प्रार्थना करूया. की किती मोह आले, किती गोष्टी आमच्या जीवनात आल्या, तरी जी आमची जबाबदारीपणा आहे, जो आमचा नैतिकता आहे, तो आम्ही कधीही सोडणार नाही, गमावणार नाही आहे. जी सत्सद विवेकबुद्धी आहे ती आम्ही कधीही गमावणार नाही आहोत. तर आम्ही सदैव जागृत राहू, शाबूत राहू, की ज्याद्वारे आम्ही तुझी लेकरे आणि तू आमचं उत्तम मेंढपाळ आहेस हे आम्हाला वेळोवेळी जाणवावं. म्हणून आम्हाला कृपा दे. पवित्र मरिये, जशी तू सुरुवातीपासून शेवटपर्यंत शुद्ध राहिलीस, नैतिकता तुझी सोडली नाहीस, तुझा जबाबदारीपणा तू सोडला नाहीस, शिष्य पळून गेले परंतु तू मात्र प्रभू येशूच्या बरोबर क्रूसाच्या पायथ्यापर्यंत चालली. ती जबाबदारी प्रत्येक पालकांनी आपल्या आचरणात, आपल्या कृतीत आणायची आहे. पवित्र मरियेची तीच खरी भक्ती आहे की जिने आपल्याला धडा दिलेला आहे की क्रूसाच्या पायथ्यापर्यंत आपल्या प्रभू येशू पुत्राच्या बरोबर ती चालत होती, ती मागे हटली नाही. ती जबाबदारी, आणि तिच्याकडे प्रार्थना करूया की ही जबाबदारी आम्हाला सदैव सुंदर रीतीने, चांगल्या रीतीने पाळते यावी. म्हणून तुझ्या पुत्राकडे आम्हासाठी सदैव मध्यस्थी कर, विनंती कर. आमेन. श्रद्धावंतांच्या प्रार्थना.
परमेश्वराच्या उदारतेवर श्रद्धा ठेवून आपण आपल्या गरजा व विनंत्या फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे समर्पित करूया. आपलं उत्तर आहे गायनात, करदानाचा वर्षाव, देवा वरदानाचा वर्षाव. ख्रिस्ताचा संदेश जगभर पसरविणारे आपले पोप लिओ, बिशप थॉमस, सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी व व्रतस्थ ह्यांना शारीरिक आरोग्य, मानसिक स्वास्थ्य व आध्यात्मिक बळ लाभावे म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. आपल्या देशाचा कारभार सांभाळणारे सर्व राज्यकर्त्यांनी आपली नैतिक जबाबदारी ओळखून व ती स्वीकारून जनतेच्या हितासाठी झटावे म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. आपल्या धर्मक्रमात कार्यरत असलेले सर्व संघटनांकडून भाविकांना नैतिकतेचा अनुभव मिळावा, तसेच त्यांना ह्या संघटनापासून आध्यात्मिक सेवेचा लाभ घडावा म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. आपल्या धर्मग्रामातील प्रत्येक कुटुंबात शांती, समेट, एकोपा व प्रार्थनामय वातावरण असावे. प्रत्येक कुटुंबाने एकमेकांना सहाय्य करण्यास तत्पर असावे म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामुदायिक गरजा फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वराच्या चरणाशी मांडूया व खालील गरजांसाठी प्रार्थना करूया. अनाथ बालकांसाठी, आर्थिक दुर्बलांसाठी, आजारी लोकांसाठी, गरजवंतांसाठी. आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गातील पित्या, अत्यंत श्रद्धेने व विश्वासाने आम्ही आमच्या गरजा व विनंत्या तुझ्या चरणाशी ठेवलेल्या आहेत. आमचे जे पालक आहेत त्या पालकांनी आपली जबाबदारी स्वीकारून आणि पवित्र मरिया फातिमा मातेच्या मध्यस्थीने जसं तिने बाळ येशूला मंदिरात घेऊन जात होती, तसं आमच्या पालकांनी आमच्या मुलांना नेहमी देवळात आणावं. देवाची, प्रभू येशूची त्यांना गोडी लागावी म्हणून तू त्यांच्यावर कृपेचा आणि प्रेमाचा वर्षाव कर आणि दयेला अनुसरून आम्हा सगळ्यांना तू स्वीकारून घे व आम्हाला तुझ्या स्वर्गीय दानाचा लाभ घडव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. Lord.
बंधू भगिनीनो, माझे आणि तुमचे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान पण तुमच्या अर्पण केले बलिदानाचा प्रभू स्वीकार. हे सर्व समर्थ परमेश्वर बापा, आम्ही आमची दानं जबाबदारीने ह्या मंदिरात घेऊन आलेलो आहोत. आमच्या जबाबदारीवरती तुझ्या प्रेमाचा वर्षाव कर आणि आम्हाला तुझी मुलं बनव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमच्या अंतकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वराचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र पित्या, सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. आम्ही धन्य कुमारी मरियेच्या या नोवेनामध्ये सहभागी होत असताना या शुभ दिवसात आम्ही तुझी स्तुती करत आहोत. तुला धन्यवाद देत आहोत. तुझ्या नावाचा गौरव करावा हे आमचं कर्तव्य आहे. कारण पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता पुत्र, जगाचा सार्वकालिक प्रकाश, आमचा प्रभू येशू ख्रिस्त याची ती कुमारी माता बनली. ख्रिस्ताद्वारे दूत तुझ्या वैभवाचे गुणगान गातात. सर्व सत्ता तुझ्यासमोर नतमस्तक होतात. सर्व अधिसत्ता तुझ्यासमोर भयकंपित होतात. स्वर्ग आणि स्वर्गातील शक्ती आणि पवित्र सेराफिम मोठ्या आनंदाने तुझी आराधना करतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही नम्रपणे तुझी स्तुती गातो. हे प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दववर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वइच्छेने दुःख भोगाला सामोरे गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी ओतले जाईल.
हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. प्रभो, तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो, तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभो, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त ह्याचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. लिओ आमचे पोप, थॉमस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पुनर्विष्कार घडव. जे आमचे अन्य बंधुभगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत, जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचे तू स्मरण ठेव. त्यांचे तुझे दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संजोजक, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तास आणि ख्रिस्ताठाई हे सर्व समर्थ देव पित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्या तुझा गौरव आणि तुझा सन्मान सदा सर्वदा हो. आमेन. तारणाऱ्याची आज्ञा आणि ईश्वरी शिकवण यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडो. हे प्रभो, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडो असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साह्याने आम्ही पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवचनेपासून सुरक्षित असू. राज्य व अधिकार गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या ह्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्यात येण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जग पाप हारका परमेश्वर पुकरा सोडिताया धारा आमावरी प्रभुवरा. जग पाप हारका परमेश्वर पुकरा सोडिताया धारा आमावरी प्रभुवरा. जग पाप हारका परमेश्वर पुकरा शांती वर्षाव करा आमावरी प्रभुवरा.
माव करा आम्हावरी प्रभुवरा. जबाबदारीचं आणि नैतिकतेचं जीवन जगण्यास आमंत्रण देणारा आपला प्रभू येशू ख्रिस्त देवाचा कोकरा, जगाची पापे दूर करणारा, या कोकराच्या भोजनात सहभागी झालेले आपण सगळेजण धन्य. खाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे माझा आत्मा बरा होईल.
जेवणाची स्वर्गीय भाकर मी भाकर जेवणाची स्वर्गीय भाकर मी. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वर पित्या, या बदलत्या जगात आम्हाला तुझ्या वचनाशी नेहमी एकनिष्ठ ठेव. प्रामाणिकपणे तुझी सेवा करण्यास, जबाबदारीचं जीवन स्वीकारण्यास नैतिकता सदोदी आमच्या अंगी असावी म्हणून आम्हाला कृपा दान दे. तुझ्या प्रेमाचा वर्षाव कर. पवित्र मरिया, जशी तू जबाबदारीने जीवन जगलीस तशीच जबाबदारी आम्हाला नेहमी घेता यावी आणि आमच्या कुटुंबात आमच्या मुलाबाळाद्वारे आम्हाला परमेश्वराची ओढ सदैव लागावी म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. सगळे बसले म्हणून बसा तुम्ही. माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, आजच्या नव्याण्याचा दुसरा दिवस आणि विषय होता जबाबदारी, नैतिकतेचा खरा चेहरा. आणि आजचे मुख्य पुरोहित फादर लिनस डिमेलो, मूळचे नंदाखालचे, पण सध्या घास प्रेमांजली जे काउन्सिलिंग सेंटर आहे कुटुंबासाठी त्यासाठी ते कार्यरत आहेत. फादर लिनस डिमेलो हे येशू संख्या आहेत, म्हणजे त्यांच्या नावानंतर ते लिहितात SJ म्हणजे काय, सब जानते आहे. तर फादर लिनस मी कशाला सांगितलं सब जानते आहे, कारण ते मिशनमध्ये तलासरी मनोरमध्ये होते, शहरामध्ये अंधेरीला होते आणि आता वसईमध्ये कुटुंबासाठी कार्य करत आहेत. आणि आजचा विषय त्याने अगदी ठळक आणि मोजक्या शब्दामध्ये हाताळलेला आहे. सुरुवातीला मी त्याला अगोदरच पिन मारली होती की फादर 10 ते 12 मिनटं प्रवचन द्या. त्याप्रमाणे त्यांनी बरोबर त्या विषयामध्ये त्यांनी त्यांचं प्रवचन संपवलेलं आहे. आज सुंदर प्रवचन आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांनी त्यांचा विषय सोडलेला नाही, कारण हा जो विषय आहे फार महत्त्वाचा आहे. नैतिकता किती महत्त्वाची आहे आणि ते त्यांनी त्यांच्या प्रवचनातून निरनिराळे संदर्भ देऊन बायबलमधील काही वाक्य सांगून आपल्याला दिलेलं आहे. आपल्या जीवनात नैतिकता यावी म्हणून आपण प्रार्थना करूया आणि फादर लिनससाठी जोरदार टाळ्या मारून त्यांचं अभिनंदन करूया. मला पण जाणीव झाली नैतिकता म्हणजे जबाबदारी आहे. आणि काल मला काही लोकांनी सांगितलं फादर तिथे मच्छर लागतं, मग मी सांगितलं ती माझी जबाबदारी आहे. म्हणून रोजरी बरं आपण देवळात घेऊया. आजपासून आपण रोजरी देवळात घेत आहोत. तर उद्या देखील रोजरी देवळात असेल. उद्या शनिवार म्हणजे संडे स्कूलचा दिवस. संडे स्कूल कॅन्सल नाही आहे, संडे स्कूल असणार. संडे स्कूल कॅन्सल केलं म्हणजे मुलं कॅन्सल, मुलं येणार नाहीत कधीच. म्हणून मुलं असणार आणि मुलं आपल्या अगदी समोर बसणार. त्यांना आपण ती जागा राखून ठेवूया समोर मुलांसाठी. म्हणजे मुलांना आपण कुठे दूर कोपऱ्यात लोटायचं नाही, तर पहिला इथे बसून ठेवायचं. नेहमीप्रमाणे संडे स्कूल असेल आणि 6:30 झाल्यानंतर आपल्या नेहमीप्रमाणे रोजरी असेल. मुलं देखील त्यामध्ये सहभागी होतील. उद्याचा विषय आहे जागतिक प्रलोभनापासून कुटुंबाचे संरक्षण आणि मुख्य पुरोहित आहेत फादर जो डिमॉन्टी आणि उपासनाची जबाबदारी आहे DRGS गाव परिवार. आपले आशादीप संघटनेचे सभासद आपल्याला मदत करत आहेत. आपल्याला
रोजरी आणि इतर साहित्य विक्रीसाठी ते देखील आपल्या ग्रोटोजवळ तुमच्या सेवेसाठी बद्ध आहेत. तुम्ही त्यांच्या सेवेचा फायदा घेऊ शकता. मी सांगितल्याप्रमाणे ह्या रोजऱ्या फार चांगल्या आहेत, क्रिस्टल रोजऱ्या आहेत आणि इतर ठिकाणी मिळणाऱ्यापेक्षा येथे जवळजवळ 25 ते 50 रुपयामध्ये फरक आहे. तर तुम्ही जरूर घ्या आणि दुसऱ्यांना द्या, कारण त्या रोजऱ्या फार फातिमाच्या आहेत, चांगल्या आहेत. आता आपण प्रार्थनेसाठी उभे राहूया. तुम्हाला सांगण्यात येत आहे जे बाहेरचे आहेत त्यांच्यासाठी सोसायटी येथे बस आहे. ही बस फ्री आहे. तर ती तुम्हाला माणिकपूर स्टेशन बस स्टॉपपर्यंत सोडेल. नव्यासाठी उभे राहूया. ज्यांना शक्य आहे त्यांनी गुडघे टेकू शकता. हात जोडून आपण एकत्र प्रार्थना करायची, अगदी सावकाश प्रार्थना करायची आहे. फातिमा मातेच्या नव्याची प्रार्थना. हे अति पवित्र फातिमा माते, आम्ही सर्व भाविक तुझा भक्तिभावाने सन्मान करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. या आमच्या आश्रयदाते माते, तू देत असलेल्या सर्व प्रकारच्या दानाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो व तुझ्याप्रमाणे देवाच्या शब्दाला होकार देऊन नम्रपणे तो स्वीकारून देवावर, तुझ्या पुत्रावर व तुझ्यावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वागण्याचे वचन देतो. नीतिमूल्याच्या आमच्या जीवनात विसर पडू नये. ऐहिक जीवनापेक्षा आध्यात्मिक जीवनासाठी आम्ही अधिक झटावे म्हणून तू आम्हाला मदत कर. हे कृपापूर्ण माते, तू आमचे संरक्षक आहेस. जेव्हा आमच्यावर अनेक संकटे येतात, जेव्हा आम्ही दुःखाने पीडित होतो, तेव्हा जीवन नकोशे वाटते, तेव्हा आमच्याजवळ उभी राहा. तुझ्या कृपेची नजर आम्हावर ठेव व प्रत्येक संकटातून आमचा बचाव कर. हे फातिमा माते, देवाची आई व आमच्या माते, फातिमा येथील धार्मिक, सोज्वळ, पापभिरू व प्रामाणिक अशा 3 मुलांना तू दर्शन दिलेस व त्या दर्शनाद्वारे संपूर्ण ख्रिस्तसभेला तू प्रार्थनेचा व प्रायश्चित करण्याचा संदेश दिलास. जगात शांतता प्राप्त करण्यासाठी व स्वर्गातील सार्वकालिक सुख मिळविण्यासाठी माणसाने कसे वागावे हे त्या संदेशाद्वारे तू आम्हाला शिकविलेस. म्हणून आमच्या प्रत्येकाच्या कुटुंबात कौटुंबिक रोजरीची प्रार्थना नित्यनेमाने म्हटली जावी. आमचे जीवन येशू ख्रिस्ताच्या प्रकाशाने भरून जावे. आम्ही दुर्व्यसनापासून दूर राहावे व आम्हाला चांगले मरण लावे म्हणून आम्हाला आशीर्वाद दे. हे फातिमा माते, तुझ्याजवळ विनंती करणाऱ्याला तू कधीच रिकाम्या हाताने पाठविले नाहीस. यावर विश्वास ठेवून आमची प्रार्थना आहे. आमच्या विनंत्या मान्य कर. आपण आपल्या सर्व विनंत्या फातिमा मातेकडे ठेवूया. हे आमच्या बापा, तू स्वर्गीय आहेस. तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो मरिया, कृपा पूर्ण तू अमला नारी, प्रभुचे सुंदर नाम. पावन मरी देव माता हो, आम्हा समभिनव आता मृत्यू समयी. ही नोवेनाची मिसा साजरी करण्यासाठी आपले पॅरिश फादर बॅप्टिस्ट, फादर रॉबर्ट आणि तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. जा जबाबदारीचं सुंदर जीवन जगण्यास आपणास पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद.
आठवासे नवंकर म्हणते दूताने दिलेला निरोप